मी करणार आहे अँकरिंग कॉलेजच्या अॅन्युअल डे फंक्शन साठी. सो आज होती त्याची ग्रँड रिहर्सल. सो मी मस्त रेडी झाली आणि निघाली. आज मला विनूदादांनी बस स्टॉप पर्यंत सोडलं आणि एसीच्या बसमध्ये चढल्यावरती इतकं सफोकेशन होत होतं आणि त्यात मी स्टँडिंग गेलेली. मग कशी तरी कॉलेजला पोहोचली. कॉलेजला पोहोचल्यावरती मीटिंग अटेंड केली. सर्व डिस्कशन झाल्यानंतर मस्त चहाचा ब्रेक घेतला. चहा पिऊन झाल्यावर पुन्हा आमची प्रॅक्टिस सुरू झाली. मिसने आमची सर्वांची एक एक करून प्रॅक्टिस घेतली आणि मग आम्हाला वडापावची ट्रीट सुद्धा दिली. मग ती ट्रीट एन्जॉय करून झाल्यावर आम्ही गेलो स्टेज प्रॅक्टिससाठी. अनेक चढ उतार करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आपल्या महाविद्यालयाने आज अनेक क्षेत्र आपल्याला उपलब्ध करून दिली आहे. सगळं एन्जॉय केल्यानंतर आम्ही घेतलं आमचं काम करायला आणि काम करता करता 8:30 वाजले आणि आम्हाला कळलंच नाही. मी पहिल्यांदा 8:30 वाजेपर्यंत कॉलेजमध्येच होते. मग सगळं झाल्यावरती आमच्या मिसने आम्हाला ऑटोतून घरी सोडलं. घरी आल्यावरती मावशीने मस्त माझ्यासाठी पराठे बनवून ठेवलेले. सो मी आणि काकाने आम्ही दोघांनी ते एन्जॉय केले आणि घरी आल्यावर मी कार्ड्स घेतले डेकोरेट करायला, जे मला उद्या वापरायचे आहेत ऑन स्टेज. सो मी ते एकच केल्यावरती थकली आणि तो एक झाल्यावरती मी सगळं आवरून ठेवलं आणि मग मी केसांना ऑइल लावायला घेतला. ऑइल लावून झाल्यावरती छान वेणी बांधली आणि वेणी बांधल्यावरती मस्त फेस वॉश करून घेतला आणि सो असा होता आजचा डे. स्टे ट्यून लाईफ विथ से.